अंगणवाडी सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर बीट कुचननगर मुख्य सेविका रोहिणी मधुसूदन निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व कोनापुरे चाळ येथील अंगणवाड्या 69 ते 84 कोनापुरे चाळ येथे बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे आनंद ढेपे, जिल्हा समन्वयक चाइल्डलाईन, रेश्मा गायकवाड, जिल्हा संरक्षण अधिकारी अनुज कदम, कर्मचारी व अंगणवाडीतील किशोरी, पालक, माता त्यांच्या उपस्थितीत बालविवाह मुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला। उपस्थित पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजून सांगितले आणि बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली। 17 किशोरी 23 मातांचा यात सहभाग राहिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गायकवाड, अंगणवाडी सेविका यांनी केले। प्रास्ताविक मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार स्वप्नाली रुईकर, अंगणवाडी सेविका यांनी मानले। कार्यक्रमाच्या तयारीला मदतनीस खादगे, जाधव, मोरे, बसनगुरू, सुतकर, हुल्ले, सेविका कुलकर्णी, शिराळकर, कांबळे, कसबे यांनी मदत केली। कार्यक्रमास दीपक ढेपे यांनी सर्वांना बालविवाह मुक्त सोलापूर करण्याचे आवाहन केले। जवळपास बालविवाह होऊ नये यासाठी जनजागृती पालकांमध्ये करावी असेही आवाहन केले। कायदा आहे, कायद्याच्या बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत, ते होऊ नये तर समोरच्या मुलीला आपण त्यांनी सोडवतो शिक्षणासाठी तिचा पुनर्वसनासाठी केलं प्रयत्न करतो। अशा प्रकारे हे बालविवाह आपण बंदी करतो। आज आम्ही इथे एकत्र यायचं आणि बालविवाहाबद्दल जास्त फोकस करायचं कारण असं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संकल्पना केली की त्यांचं शासन आहे की 2030 पर्यंत भारतात पूर्ण बालविवाह निर्मूलन व्हायचं आहे। म्हणजे शून्य आपला कुठलाच येता कामा नये, पूर्ण बालविवाह निर्मूलन होणं गरजेचं असं त्यांची संकल्पना होती। म्हणून 27 तारखेला आजच्या दिवशी दिल्लीमध्ये एक मोठं वेबिनार झालेलं आहे। आपल्यातले जेवढे पण भारतामध्ये जेवढे काही बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत काही प्रतिनिधी म्हणून तिथं गेलेले आहेत आणि मोठ्या प्रकारे सकाळी लाईव्हमध्येच ते सगळीकडे झालं होतं। तर त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनी हे पुढाकार घेऊन सगळ्याच्या संमतीने आणि सगळ्याच्या सहकार्याने हा बालविवाह निर्मूलनाचा जो प्रसार आहे तो व्हायला पाहिजे आणि निर्मूलन 2030 पर्यंत शून्यापर्यंत गाठलं पाहिजे, हा त्याचा उद्देश होता। या उद्देशाच्या हेतूनेच आम्ही आज इथं बालविवाहाबद्दल तुम्हाला बोलत होतो नाही प्रतिज्ञा घेणार आहोत। आणि चाइल्डलाईनबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे अजून की आपण मुलांचे जे अधिकार दिले कालच आपण संविधानाचं हे झालं होतं, काल संविधान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले। भारतीय जनता पार्टी या मतदारसंघातून निवडून येण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत। या निवडणुकीत पद्मशाली समाजानंतर मोची समाज किंगमेकर ठरला आहे। काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या काही प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले। यामध्ये माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांचा समावेश होता। भाजपच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी उमेदवार देवेंद्र कोठे हे 40,000हून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला। त्याप्रमाणेच देवेंद्र कोठे तब्बल 48,000च्या फरकाने विजयी झाले। कोनापुरे चाळ फॉरेस्ट हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु त्या ठिकाणाहून तब्बल 2,500चे मताधिक्य भाजपला गेले। यामध्ये बाबा करगुळे यांचा मोठा वाटा पाहायला मिळतो। त्यांनी भाजपला दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करून दाखवले आहे। त्यामुळे बाबा जो बोलता है वो करता है अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे। विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। अशातच महाराष्ट्राच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली, तर दीव, दमण, दादरा, नगर हवेली या भागाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत। तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि प्रदेश भाजप यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये सुनील बन्सल यांना पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। तरुण चुंग यांना केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीप, शिवप्रकाश यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांची, तर राधामोहन दास यांना राजस्थान, पंजाब, चंदीगड आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे।
साधारणतः जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीनंतर पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकांच्या दृष्टीनेच पक्षातील नेत्यांना काही राज्यात निरीक्षक म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात तावडे यांनाही 2 मोठ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये तर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या अंधेरीत पायलट असलेल्या 25 वर्षीय युवतीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान या तरुणीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत वाद झाले असल्याची माहिती असून या प्रकरणी बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सृष्टी तुली वय 25 असे या पायलट तरुणीचे नाव असून ती एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून काम करत होती. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील 7 हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आदित्य पंडित वय 27 याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टीचे गेल्या काही वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. तिच्या या प्रेम प्रकरणाविषयी तिच्या घरच्यांना देखील माहिती होती. आदित्य हा सृष्टीला ती नॉनव्हेज खात असल्याने तिच्याशी वाद घालायचा. यातून त्याने तिला मारहाण देखील केली होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. सृष्टी ही 20 दिवसांपूर्वी घरी गेली होती. त्यावेळी ती खुश होती असे तिच्या घरच्यांनी सांगितले. सृष्टीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यात तिचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. फाशी घेऊनच तिने आत्महत्या केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आलेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकून प्रचंड मोठा विजय मिळवला, तर महाविकास आघाडीची 50 जागा जिंकतानाही दमछाक झाली. दरम्यान महायुतीच्या सत्ता वाटपामध्ये मुख्यमंत्रीपदासह इतर महत्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ ही महत्वाची खाती भाजपकडेच राहतील अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यामुळे मात्र अजितदादा पवारांचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. महत्वाची खाती भाजपकडे गेली तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती असणार हा मोठा प्रश्न आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, गृहनिर्माण, कृषी ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा ही खाते मिळण्याचा अंदाज आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असतो. 5 आमदारांमागे 1 मंत्रीपद असे सूत्र भाजपकडून निश्चित केले जाऊ शकते. तसे झाल्यास भाजपकडे 25, शिवसेनेकडे 10 तर अजितदादा यांना 8 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वावर आधारलेले संविधान या देशाला दिले. संविधानामुळे भारतीय लोकशाही जगात बलशाली आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले. आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे शिवस्मारक सभागृहात थाटात वितरण कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉक्टर नभा काकडे या होत्या. यावेळी विचारमंचावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंग लोखंडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे हे 15वे वर्ष आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर पुढे म्हणाले, संविधानामुळेच देशामध्ये एकता, अखंडता आणि सार्वभौमता कायम टिकून आहे. वृद्धाश्रमात न पाठवता प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. अन्यथा आपल्या मुलांकडूनही
तशा प्रकारची वागणूक आपल्याला मिळू शकते याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मी ठेवले आहे. त्यापैकी 67,000 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वयाइतके वृक्षारोपण करावे असे आवाहन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले. आज आधार्या बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेने योगायोग मिळून आणला असावा. बहुतेक दरवर्षी हा कार्यक्रम याच दिवशी साजरा करत असावा. दरवर्षी या दिवशी असतो. एक चांगली प्रथा तरी सुरू केली आणि ज्या उद्देशानं संविधान लिहिलं गेलं, ज्यासाठी संविधान लिहिलं गेलं, भारताच्या लोकांसाठी भारतीय लोकांनी लिहिले गेलेले संविधान हे पुढचे कित्येक वर्ष जसं तसं लागू पडेल अशा पद्धतीने ज्या महान व्यक्तीने हे लिहिलं गेलं त्याला त्रिवार अभिवादन. ते पुन्हा होणे 75 वर्षापूर्वी किंवा 70th year 78 वर्षापूर्वी संविधान लिहिण्याची संकल्पना ती पुढे आली आणि जवळजवळ 2.5 वर्ष 2 वर्ष 3 महिने 18 दिवस आहे. एवढा प्रदीर्घ काळ घेऊन हे संविधान लिहिलं गेलं आणि त्यामध्ये लिहिलेली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा आजही तितकाच महत्त्वाचा आपल्या देशासाठी आहे. फक्त देशासाठीच नाही परंतु जगासाठी. मला असं वाटतं की आपण नशिबान आहोत की बाबासाहेब वंचित कुटुंबातून आले होते असावेत. मला माहीत नाही नसीब परंतु बोलतो त्यांचं सगळं जे काही वर्णन आहे ते वंचित कुटुंबामधलं आहे. जर समजा ते श्रीमंत कुटुंबामधले असते तर संविधान वेगळ्या पद्धतीने झालं असतं आणि आम्ही वंचित नाही, आम्ही याच्यापेक्षा फार वंचित झालो असतो. त्यावेळी वंचितचा विचार करणारी व्यक्ती हे फक्त त्या 10 वर्षाचा विचार न करता पुढच्या हजारो वर्षाचा विचार करून कशा प्रकारची रचना करणं एक महान कार्य. त्यामुळे त्याला भारतरत्न किंवा आणखी काही बरेच पुरस्कार दिले असेल ते फार कमी आहे. आपण फार झाला तर पुढच्या 10 वर्ष विचार करतो. माझ्या घरी काय पाहिजे, माझ्या मुलांना काय हवं आहे, मुलगा मोठा झाला त्यासाठी काय करेल. त्यांनी घरासाठी नाही केलं, त्यांनी विश्वासाठी केलं. म्हणजे चांगल्या गोष्टी सुद्धा पाहिजे त्याच्याबरोबर वाईट गोष्टी येणारच हा विचार ज्यावेळी एकावेळी येतो त्यावेळी सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करून त्याची मांडणी केली जाते. आणि हे मांडणी करताना त्यांनी तो खरंच विचार केला असेल की इनपुट सारखीच असू शकतात पण आउटपुट भिन्न असू शकतात. साधी गोष्ट अगदी आपण नेहमीच्या जीवनामध्ये आहे. शेतामध्ये आपण वेगवेगळे धान्य लावतो, पाणी एकच असतं. मिरची वाफेला पाणी दिलं तिखट होते, बरोबर आहे. जर समजा कारल्याच्या वाफ्याला पाणी केलं कडवट होतं, ऊसाला पाणी केलं तर गोड होतं. असं का संस्कृती एकच असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रवृत्ती का उत्पन्न झाल्या आणि या प्रवृत्ती उत्पन्न होणाऱ्या सगळ्याचा विचार हा 78 वर्षापूर्वी केलेला आणि त्यासाठी काय शिक्षा असावी, कशा पद्धतीने ते हँडल केले पाहिजे याचे प्रयोजन या संविधानामध्ये प्रत्येक कलम पोटकलम याच्यामध्ये या सगळ्यांचा विचार बारीकपणे केलेला. स्वातंत्र्य मिळालं तरी त्याची अराजकता वाढू शकते, समानता राहणार नाही, बंधुतेचा विचारच होणार नाही आणि न्याय मिळणार नाही असा विचार करू. त्यासाठी काय करावं लागेल, प्रतिबंधित काय असायला हवं या प्रकारचे नियम कायदे त्यावेळी सुचवले गेले. आणि म्हणून आज भारताची लोकशाही जगामध्ये बलशाली आणि एकमेव. 75 वर्षानंतर सुद्धा आपण जी काही लोकशाही पद्धती म्हणतो ही लोकशाही पद्धत ही जगामध्ये सर्वात उत्कृष्ट अशी आहे आणि ती फक्त एका त्या ग्रंथामुळे आहे ज्याला आपण सगळ्यांनी नमन करायला. महाराज सरांनी सांगितलं की याचं ज्ञान, याचं शिक्षण
हे विद्यार्थ्यापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे, तशा पद्धतीचा अभ्यासक्रम विद्यापीठाने करावा. आज सकाळीच आम्ही विद्यापीठामध्ये सुद्धा संविधान दिन साजरा केला. टू माय सरप्राईज आज माझं सभागृह मी आल्यानंतर पहिल्यांदा ओव्हरफ्लो झालेलं होतं आणि यामध्ये सगळी तरुणाई होती. जवळजवळ माझ्या विद्यापीठामध्ये 350 विद्यार्थी हे सकाळच्या प्रभात फेरीला आणि संविधानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही अगदी मोठमोठ्या लोकांची व्याख्यानं ठेवले, बरेच काही कार्यक्रम ठेवले. किंबहुना आम्ही कार्यक्रम म्हणजे काय म्हणतात त्याला, रंगमंचावरती प्रदर्शित होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले, तरी तो सभागृह भरलेला नव्हता. परंतु यावेळी तो सभागृहामध्ये जे पाचवे असतात ते सुद्धा कुसंबून वाहिले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर नभा काकडे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही विकासाचे प्रश्न सुटू शकले नाहीत. दृष्टी आणि दृष्टिकोनही महत्वाचा आहे. आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. जो भाग घेतला होता गायनामध्ये त्यांचा सुद्धा बक्षीस समारंभ पार पडला. त्यानिमित्ताने आज इथे उपस्थित असलेले जमिनीवर राहून आकाशाकडे झेप घेणारे आणि घ्यायला शिकवणारे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रकाशजी महानवर, इथे उपस्थित असलेले विक्रमजी केरगुडे, आज कुमारदादा आलेले नाही आहेत, याशिवाय इथं उपस्थित असलेले राजेंद्र सिंह लोखंडे सर, आपण सर्वजण, मला आज खूप कौतुक वाटतं या संस्थेचं आणि या न्यूज चॅनलचं पण. या संस्थेच्या माध्यमातून न्यूज चॅनलचा सुद्धा मला आभार मानावेसे वाटतात, कारण आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे आपल्या देशासाठी आणि देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी. संविधान दिन याचं औचित्य साधून आजचा कार्यक्रम हा त्यांनी ठेवला आणि अतिशय सुंदररित्या संपन्न झाला. माशेलकर म्हणत होते की गर्दी नाही आहे, दर्दी आहे. ही आम्ही गर्दीच समजतो माशेलकर, कारण आज कार्यक्रमाला येणं लोकांना आवडत नाही आहे. घरी बसून जेवढं काम होईल तेवढं करायची आपल्याला इतकी सवय लागलेली आहे. आपले कान कमकुवत झालेले आहेत, पण इथे सगळे लोक कान आणि डोळे असलेले आणि ह्या डोळ्यातून दृष्टी प्राप्त करून देणारे, समाजाला दृष्टी देणारे लोक आपण सगळे इथे बसलेले आहेत. मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित सर्वच लोक हे जागरूक नागरिक असं मी समजते आज. म्हणून मला आज खूप आनंद होतोय आणि या कार्यक्रमाचा एक भाग आपण आहोत याचाही मला खूप आनंद होतोय. संस्थेचे या निमित्ताने मी आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं, पण सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर झाल्याशिवाय ह्या संविधानाचा अर्थ लोकांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोचणार नाही. आणि खरंच हा अर्थ पोचवण्यासाठी समाजामध्ये अनेक हात पुढे आले. स्वातंत्र्य आपल्याला 1947ला मिळालं, पण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लक्षात यायला लागलं की हिरव्या गवतांमधले अनेक साप बाहेर पडले आणि यामध्ये अनेक अनिष्ट रूढी परंपरा आहेत. अनेक प्रश्न, राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी आपासून अनेक प्रश्न अपरिहार्यपणे समाजासमोर आणि नवीन असलेल्या सरकारसमोर त्यावेळी निर्माण झाले होते आणि याला हात देण्यासाठी समाजामधून अनेक लोक उभे राहिले आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुद्धा उभी राहिली. स्वातंत्र्याला 75 पेक्षा जास्त वर्ष झाली तरी सुद्धा या सामाजिक परिवर्तनाची गरज आपली संपत नाही. या प्रसंगी सत्कारमूर्ती सचिन कवले, ॲडव्होकेट संदीप उडाणशिव आणि तरुण भारतचे पत्रकार किरण बनसोडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर, तसेच सर्वमान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पुरस्कर्ते असतील आणि सोबत आलेली सर्व माझ्यासमोरची पत्रकार मंडळी असतील, सर्व उपस्थित
प्रथमतः मी आपल्या त्याला अभिवादन करतो. आज संविधान दिनाचं वाचन झालं, संविधानाला अभिवादन करतो. तसा मी आपल्या संस्थेचा पुरस्कार्थी आहे. प्रथमतः मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपल्या संस्थेचं आभार मानत नाही पण म्हणून व्यक्त करतो. मी त्यांना विचारलं की बाबा मला पुरस्कार का देत आहे. कसं होतं आहे की माझं वय पाहता किंवा म्हणजे काय काम आहे, शेवटी आपण आपलं काम करत राहत असतो. त्यांनी आता कसं आहे की मला विचारलं की तुम्ही संस्था आहे कुठे आहे काम काय. मग एक दिवशी म्हटले मी येतो आणि मग आल्यानंतर ठीक आहे जस्ट बघून गेले की नेमकं काय काम आहे. त्यांना आवडलं असेल ना आवडलं असेल तो त्यांचा पार्ट आहे. आपण आपलं काम केलं पाहिजे. शेवटी आपण काम सांगण्यापेक्षा समाजामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या काम करत असताना ही पोचपावती नेहमी मिळत राहते असते. आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रातील आम्हा कार्यरत असलेल्या मान्यवरांचा इथं सत्कार करण्यात आला, पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रकाश महानवर सर, थोर विचारवंत आणि अभ्यासक आदरणीय डॉक्टर नभाताई काकडे मॅडम, त्याचबरोबर प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे सर आणि मंचावर उपस्थित असलेले सत्कारमूर्ती जे वृद्धांना आधार देतात आपल्या आधार संस्थेच्या वतीने, ते संशोधन समितीचे सचिव आदरणीय सचिन कवले सर. आजच्या या संविधान दिनानिमित्त खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे. या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच आपल्या हा भारत देश ज्या संविधानावर चालतो वाटचाल करतो त्या संविधानाचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केला. ही निश्चितच एक आदर्शवत असा पायंडा आपण पाडतोय. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज त्यांनी दिलेल्या समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या मूल्यावर आधारित संविधानाच्या दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम इथं आयोजित करतोय. 26 नोव्हेंबर हा सोलापूरकरांसाठी एक आगळा वेगळा दिन आहे, स्फूर्तिदायी दिन आहे. संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशवासियांना समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही तत्त्व दिली आणि त्यामुळंच आज हा देश वाटचाल करीत आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस संविधान सभेत सांगितलं होतं की जगातील सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना संविधान मी या देशाला अर्पण करीत आहे, परंतु ते संविधान ती राज्यघटना अंमलबजावणी करणारे लोक ती कशा पद्धतीनं उपयोगात आणतात त्यावर तिचं यश अपयश अवलंबून आहे. 75 वर्ष मागे जर वळून पाहिलं आणि आजच्या घडीला आपण चालू देशातील आपल्या वाटचालीचं जर मूल्यमापन केलं तर सर्वांना ज्ञात आहे. प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर धम्मापाल माशळकर यांनी केले. विचारमंचावर उपस्थित आपणा सर्वांचे लाडके धडाडीचे व अत्यंत कार्यकुशल असणारे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रकाश महानवर सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणाऱ्या
माझ्या गुरुवर्य आदरणीय डॉक्टर नभा काकडे मॅडम, त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय सचिन कवले सर, संशोधक अधिकारी तथा सदस्य सचिव जात पडताळणी समिती, व आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे सर. गेली 15 वर्ष झालं हा कार्यक्रम सातत्यानं आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेत असतो. आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेची 2008 साली आम्ही स्थापना केली आणि स्थापनेनंतर आदरणीय काकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. काकडे मॅडमला म्हटलं, मॅडम आपण संस्थेच्या वतीने काय काय करावं. त्यांनी आम्हाला संस्थेच्या वतीने काय काय करावं या सगळ्या गोष्टी दिल्या. याच उद्देशिकामध्ये किंवा संस्थेच्या उद्देशामध्ये सांगितले की माशाळकर जी लोक संस्थे म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या आपल्या परीने आपले जे योगदान देतात अशा लोकांसाठी सन्मान संस्थेच्या वतीने आपण केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही गेली 15 वर्ष झालं संस्थेचा हा कार्यक्रम अविरतपणे सातत्यानं चालू ठेवत आहोत. म्हणून या ठिकाणी सांगायची महत्त्वाची एक गोष्ट आहे की आम्ही कोणत्याही पद्धतीचे प्रस्ताव मागवत नाही. आम्ही पेपरला जाहिरात देत नाही. कुठल्या वशिल्यावर आम्ही पुरस्कार देत नाही. पुरस्कार आम्ही कशावर देतो याचा क्रायटेरिया आहे की वर्षभरामध्ये जे लोक आम्हाला त्यांच्या कार्यानं आमच्यावर त्यांचा छाप पडतो अशा लोकांचा आम्ही पुरस्कार देऊन सन्मान करतो. कारण आमची जी कमिटी आहे त्या कमिटीत आम्ही निर्णय घेतो आणि त्या लोकांना पुरस्कार देतो. या पुरस्कारामध्ये यावर्षी माननीय सचिन कवले सर यांना आम्ही पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. या ठिकाणी सांगायचं गोष्ट, मॅडम मी सरांना पुरस्कार जेव्हा दिला सरांनी मला मेसेज पाठवला सर की मला पुरस्कार का, माझं काय काम. आणि मी त्यांना मेसेज पाठवला, सर ह्याचं उत्तर मी तुम्हाला स्टेजवर देईन. तर या ठिकाणी सचिन कवले सर आहेत. मोडी लिपीच्या कामासंदर्भात सरांनी मला बोलवलं आणि सातत्यानं त्यांच्या सध्या संपर्कात आहे. आणि एक दिवस बोलता बोलता सरांचं कार्य कळालं की सरांचं माढा या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे आणि वृद्धाश्रमाचं नाव देखील आधारच आहे. आणि मला कळालं की सरांचं वृद्धाश्रम आहे. मी गाडी काढली आणि सरांच्या वृद्धाश्रमाला भेट दिली. सरांना विचारलं, सर आज सुट्टी आहे येऊ का. सर म्हणले या. आणि ज्या वेळेस मी तिथं पोहोचलो अतिशय मला स्वतःच्या मनाला सुखद धक्का की अशी माणसं माझ्या आयुष्यात आहे याचा सार्थ अभिमान आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागात गेस्ट फॅकल्टी म्हणून निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर सचिव कीर्तिकुमार शिवशरण यांनी आभार मानले. यावेळी संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जात पडताळणी समिती सचिन कवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार, ॲडव्होकेट संदीप उडाणशिव शिक्षण सेवा पुरस्कार, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शुभ्रा अगरवाल वैद्यकीय सेवा पुरस्कार, संतोष धाकपाडे पर्यावरण रक्षक पुरस्कार, पत्रकार किरण बनसोडे आदर्श पत्रकारिता, परंडा येथील अण्णा जाधव समाजभूषण पुरस्कार, आसिफ इक्बाल सामाजिक समता पुरस्कार, राजशेखर पवार आदर्श शिक्षक पुरस्कार आदी मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या चपळगाव जिल्हा परिषद गट व वागदरी जिल्हा परिषद दोन्ही गट मिळून भाजपला 8,011 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. वागदरी जिल्हा परिषद गटात प्रामाणिक भाजप कार्यकर्ते आणि चपळगाव व वागदरी गटात कल्याण शेट्टी कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला चपळगाव जिल्हा परिषद गटात यश मिळाले नव्हते, परंतु वागदरी जिल्हा परिषद गटात प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांमुळे भाजप लीड होते. भाजपने विधानसभा निवडणुकीत पुन्हा जोमाने काम करून चपळगाव गटातील चपळगाव 267, हन्नूर 108, केणी 770, चपळगाववाडी 273, कुरनूर 383, किणीवाडी 190, दर्शनाळ 70, पितापूर 31, बोरेगाव 267, चेंगी 33 असे 3,870 मताधिक्य मिळाले असून बऱ्हाणपूरमध्ये काँग्रेसला 212, नरहेगावला 62 असे केवळ 2 गावात मताधिक्य मिळाले आहे.
चपळगाव गटात ज्यावेळी कल्याण शेट्टी कुटुंबातील व्यक्ती निवडणूक रिंगणात येते त्यावेळी त्यांना मतदारांनी साथ दिलेली आहे, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चपळगाव गटात लोकसभा निवडणुकीत 2,500 काँग्रेस पक्षाला लीड गेले होते. याच गटात यंदा 3,870 मतांचे भाजपला लीड मिळाले आहे. वागदरी गटात लोकसभेला भाजपला लीड होती. यंदा 4,141 मतांचे लीड भाजपला मिळाला. भाजपसाठी सिद्धेश्वर कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी, अमर पाटील, विनोद मोरे, अमोल हिप्परगी, राहुल काळे, बहीम पिरजादे, शहीद पिर्लाई, विश्वनाथ दौडबाळे, गौरीशंकर दोड्डाळे, उमाकांत गाढवे, गौरीशंकर स्वामी, धोंडप्पा बिराजदार, डॉ. शरणू काळे, अजय सकट, अंकुश आद्य, चंद्रकांत चाटमुगे, रवी शिरपूर आदींनी परिश्रम घेतले. वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या 6 महिन्यांपासून सागर कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज शेळके, प्रदीप जगताप यांनी भाजप सर्व कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध कार्यक्रमातून प्रचार केल्याने लोकसभा व विधानसभेत लीड घेता आली. वागदरी जिल्हा परिषद गटात बादोले 260, पालापूर 187, चोळसगात 335, किरनाळी 132, बोरगाव 183, सफळे 153, सदलापूर 126, बनसगोळ 29, ममनायद 96, शिरवळवाडी 182, वागदरी 1,079 असे वागदरी गटात तब्बल 4,141 इतके भाजपला लीड मिळाले आहे. या ठिकाणी बसवराज शेळके, प्रदीप जगताप, मधुकर सुरवसे, आनंद तानवडे, अप्पू बिराजदार, महादेव पोमाजी, धोंडप्पा यमाजी, शरणप्पा मंगाणे, संतोष पोमाजी, रवी पोमाजी, काशप्पा मड्डे, बसवराज पाटील, महादेव सोनकावडे, शिवाजी सावंत, शरद पोद्दार, बसवराज उमराणे, लक्ष्मी पोमाजी, राम चितली, सिद्धय्या मठपती, कल्याणराव बिराजदार, किरण पांढरे, मल्लीनाथ शिदोरे, सचिन घुगरे, त्रिगुळे मामा, धोंडप्पा मुलगे, बाबासाहेब भोसले, रविबंदी छोडे आदींनी परिश्रम घेतले. श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सौ अ बी उदगिरी बालक मंदिर, श्री बालक मंदिर, कैलासवासी आह आबा प्राथमिक विद्यालय, श्री चौडेश्वरी प्रशाला व श्री सोमवार पेठ गट्टी फंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. श्री सोमवार पेठ गट्टी फंड यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ शिक्षण संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी, उद्घाटक म्हणून कबड्डी राज्यपंच सुभाष माने, प्रमुख अतिथी श्री तोगटवीर क्षत्रिय समाजाचे सचिव अनिल कंदी, श्री गट्टी फंडचे अध्यक्ष मोहन पोसा, फंड मानकरी रमेश गट्टी, सेक्रेटरी तुकाराम गट्टी, पदपेढी संचालक अरविंद पुडूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. क्रीडा शपथ विश्वनाथ कंदी यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत घेतली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता यरझल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यस्तरीय कबड्डी पंच व स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुभाष माने यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना सांगितले की जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडेचे महत्त्व आहे. मोबाईल बाजूला ठेवून 1 तास तरी मैदानात उतरा असा संदेश त्यांनी मुलांना दिला. श्री अरविंद पुडूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुभाष चिलवेरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगिरी, सचिव श्रीधर चिंता, सहसचिव सतीश पेरमाळ, खजिनदार विलास चिंता, सदस्य संतोष पुरुड, संतोष उदगिरी, नागेश हकीम, व्यंकटेश रंगम, मोहन गुर्रम, प्रशांत पोसा, चारही शाखेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग, समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन दिलीप फडतरे यांनी केले तर आभार विश्वनाथ कंदी यांनी मानले. त्यांच्या मनात देवाने ही कल्पना घालावी की आपण शिक्षण संस्थेबरोबर हा आनंदोत्सव का साजरा करू नये, आणि त्यासाठी निवडलं तुम्ही. इतर काही निवडू शकला असतं, पण क्रीडा महोत्सवासाठी तुम्ही उद्घाटनाला यायचं ठरवलं. आणि हे मी माझं अवभाग्य समजतो की हा सुवर्ण योग आहे की तुम्ही इतके सगळे चांगले लोक एकत्र एका हाकेला येतात आणि ते सगळे गुरुतुल्य लोक इथं उपस्थित आहेत.
सोलापूर विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या घोषणेने शहरातील तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मात्र या संधीचा गैरफायदा घेत काही फसवे लोक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. सोलापूर विमानतळावर नोकऱ्या उपलब्ध आहेत अशा खोट्या जाहिराती आणि फोन कॉल्सद्वारे बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जात आहे. फसवे लोक स्वतःला विमानतळ अथवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवत आहेत. ते सोलापूर विमानतळासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवून नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. यासाठी 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फीस, ट्रेनिंग फीस किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून रक्कम मागितली जाते. या फसवणुकीत तरुणांचा पैसा घेऊन ते गायब होतात आणि नंतर त्यांच्याशी संपर्क करणे अशक्य होते. या संदर्भात सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव म्हणाले, माझ्याकडे अनेक वेळा लोकांचे कॉल्स येतात जिथे ते सोलापूर विमानतळावर नोकरीसाठी अर्ज कसा करायचा अशी विचारणा करतात. मला स्वतःला काही फसवे कॉल आले आहेत ज्यात मला खोट्या जाहिरातींचा अनुभव आला. सोलापूरच्या तरुणांनी सतर्क राहून अशा प्रकारांना बळी पडू नये अशी विनंती त्यांनी केली. सोलापूरच्या तरुणांनी अशा फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतीही नोकरीची जाहिरात अधिकृत सरकारी वेबसाईट जसे की www.aai.aero किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनच पहा. कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी प्रोसेसिंग फी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट मागितल्यास ती फसवणूक असल्याचे समजावे. कोणतीही नोकरी संबंधित माहिती मिळाल्यास त्याची अधिकृतता तपासण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संपर्क साधा. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना उत्तर देताना सतर्क रहा. जर कोणी वैयक्तिक माहिती मागत असेल तर ती देऊ नका. फसवणूक झाली असेल किंवा तशी शक्यता वाटत असेल तर पोलिसात तक्रार नोंदवा. सोलापूर विमानतळावरील नोकऱ्यांविषयी कोणतीही अधिकृत जाहिरात झाल्यास ती केवळ सरकारी माध्यमांद्वारे प्रसारित होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. सतर्क राहून या फसवणूक प्रकरणांना आपण आळा घालू शकतो. सोलापूर विमानतळ प्रकल्प हा सोलापूरच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तरुणांनी या प्रकल्पाची उपलब्धता आणि भरती ही केवळ अधिकृत माध्यमांमधूनच तपासावी. फसवणुकीच्या अशा प्रकरणांना तोंड देण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता गरजेची आहे.